मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच विधान भवनामध्ये नितेश राणे पोहोचले। यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय। महाराष्ट्र को एक प्रगतिशील राज्य बनाने के लिए हमारे माध्यम से जितने प्रयत्न हो सकते हैं हम हमारे माध्यम से करेंगे। शुभेच्छा नाही, फार मोठं असं मला नियम आणि काही खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचा अभ्यास आज सकाळी 6 वाजल्यापासून करतो आहे। तुमच्यासाठी मोठे साहेब असले तरी पण आमच्या शाळेचे प्रिन्सिपल आहेत आणि म्हणून प्रिन्सिपलांकडून एक मोठी यादी आलेली आहे। आमदार जेव्हा झालो तेव्हाही पहिल्यांदा फार मोठी यादी आलेली की कसं नियम कायदे परंपरा प्रथा परंपरा काय असतात। आता रूल्स ऑफ बिझनेस आणि असंख्य विषयाबद्दल आज सकाळपासूनच चर्चा सुरू झालेली आहे। आता टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्याचं प्रतिबिंब माझ्या कामामध्ये दिसेल। माझ्या कानात दिलं, तुम्हाला नाही लँड जिहाद बद्दल तुमचा लढा असा सुरू राहील। निश्चित पद्धतीने लव जिहादच्या संदर्भात धर्मांतर विरोधी कायदा आमच्या या 5 वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेला आहे, जाहीरनाम्यामध्ये दिलेला आहे। भारतीय जनता पक्षाने जेव्हा जेव्हा जाहीरनाम्यामध्ये काही उल्लेख केलेला आहे तो शब्द पूर्ण केलेला आहे। उदाहरण 370चा शब्द दिला, राम मंदिरचा शब्द दिला। जे वाक्य आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये देतो ते आम्ही पूर्ण करतो। आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही शब्द दिलेला आहे की आम्ही राज्यामध्ये एक सक्षम आणि मजबूत असा धर्मांतर विरोधी कायदा आणणार। तो निश्चित पद्धतीने योग्य पद्धतीने अभ्यास करून आम्ही आणू एवढा विश्वास या निमित्ताने देतो। महायुति ने बड़ी जीत दर्ज की है, आप लोग सवेरे सर्वे भी कर रहे हैं, लेकिन जो विपक्ष है वो अभी तक ईवीएम के झटके से उभरा नहीं है। आज लोग कह रहे हैं ईवीएम का झटका नहीं है, ये हिंदू समाज का झटका है, ये हिंदुत्व का इंजेक्शन है। जिस तरीके से लोकसभा के बाद वोट जिहाद करने के बाद जो वातावरण इन लोगों ने महाराष्ट्र में किया है उसका जवाब हिंदू समाज ने विधानसभा के माध्यम से दिया है। इनको ये ईवीएम लगता है मगर इन्होंने कभी भी हिंदू समाज को गिना ही नहीं। इनको फतवा में इनको इतना इनका वक्त गया है, इनको कभी भगवा का महत्व ही समझा नहीं। इसलिए भगवा का महत्व अभी हमारे हिंदू समाज ने ही इनको समझाया है। इसलिए जितना जल्दी ईवीएम के बाहर आएंगे, हमारे देवी देवताओं के पास जाएंगे तो